एका पक्षाचा खासदार पक्ष सोडून जातो तेव्हा मोठा प्रश्न निर्माण होतो. पण जेव्हा एक दोन नाही तर तब्बल 6 खासदार पक्ष सोडून जातात आणि त्यानंतर पक्षप्रमुख स्वतः त्या मतदारसंघात दौरे काढायला निघतात, तेव्हा खरा प्रश्न वेगळाच निर्माण होतो. हा दौरा म्हणजे आक्रमक पुनरागमनाची सुरुवात आहे की नुकसान भरून काढण्याचा उशिरा सुरू झालेला प्रयत्न? उद्धव ठाकरे आता मैदानात उतरलेत, पण त्यांनी हे मैदान आधी का सोडलं होतं? पक्षप्रमुख म्हणून आपल्या खासदारांवर जास्त विश्वास ठेवला की त्यांच्याकडे पुरेसं लक्षच दिलं नाही? जे लोक ठाकरे ब्रँडच्या नावावर निवडून आले, तेच जर आज पक्ष सोडून जात असतील तर चूक कुठे झाली? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 4 दिवसांचा दौरा करून पुढचे 4 महिने पुन्हा मातोश्रीवर बसायचं असेल तर या दौऱ्याचा राजकीय अर्थ काय उरतो? हा पक्ष बांधणीचा रोडमॅप आहे की फक्त जखमेवरची तात्पुरती मलमपट्टी? आणि ज्यांच्या विरोधात बंड झालं, ज्यांच्यावर अनेक खासदारांनी अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष आक्षेप घेतले, त्या संजय राऊतांबद्दल उद्धव ठाकरे अजूनही मौन का बाळगून आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विचारला जाणारा खरा प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे पक्ष वाचवण्यासाठी मैदानात उतरलेत की पक्ष वाचवण्यासाठी आता त्यांना मैदानात उतरावंच लागतंय? राजकारणात वेळेचं महत्व प्रचंड असतं. योग्य निर्णय योग्य वेळी घेतला तर तो नेतृत्व ठरतो. तोच निर्णय उशिरा घेतला तर तो डॅमेज कंट्रोलची सारवासारव ठरते. आज उद्धव ठाकरे 26 जून ते 29 जून या 4 दिवसांत 6 फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याआधी ईशान्य मुंबईतही ते बैठक घेणार आहेत. वरवर पाहता हा दौरा योग्य आहे. पक्षप्रमुखाने संकटाच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये जाणं आवश्यकच आहे. पण राजकीय विश्लेषण इथेच थांबत नाही. कारण प्रश्न असा आहे की हे आज का करावं लागतंय? ज्या खासदारांना पक्षाने तिकीट दिलं, निवडून आणलं, ज्यांच्यावर विश्वास ठेवला, तेच खासदार जर पक्ष सोडून जात असतील तर केवळ त्यांच्यावर दोष टाकून चालत नाही. नेतृत्वालाही आत्मपरीक्षण करावं लागतं. कारण पक्ष फुटतो तेव्हा फक्त बंडखोर दोषी नसतात. अनेकदा संवाद तुटलेला असतो. नेतृत्व आणि स्थानिक प्रतिनिधींमध्ये अंतर निर्माण झालेलं असतं. नाराजी वेळेवर ओळखली जात नाही आणि आज उद्धव ठाकरेंच्या बाबतीत विरोधक नेमका हाच मुद्दा उपस्थित करतायत. 2022 मध्ये 40 आमदार गेले. त्यावेळी म्हटलं गेलं की ती अपवादात्मक घटना होती. पण त्यानंतर हजारो पदाधिकारी गेले, स्थानिक पातळीवर गळती सुरूच राहिली आणि आता खासदारही गेले. म्हणजे ही एक दोन व्यक्तींची नाराजी राहिलेली नाही. ही संघटनात्मक समस्या आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. यामध्ये आणखी एक मुद्दा सतत समोर येतो, तो म्हणजे संजय राऊत. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या अनेक नेत्यांनी आणि खासदारांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्यावर आक्षेप घेतले. पक्षातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा वाढलेला प्रभाव, सततचे आक्रमक पत्रकार परिषद आणि अनेक स्थानिक नेत्यांशी निर्माण झालेले मतभेद याबाबत चर्चा सातत्याने होत राहिली. मग प्रश्न असा आहे की जर इतक्या लोकांनी एकाच व्यक्तीबद्दल तक्रार केली असेल तर नेतृत्वाने त्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहायला नको का? आजही संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेतात, पक्षाची भूमिका मांडतात, माध्यमांमध्ये सर्वाधिक चेहरा म्हणून दिसतात. पण पक्षातील मोठ्या फुटीनंतरही त्यांच्या भूमिकेचं कोणतंही आत्मपरीक्षण झालेलं दिसत नाही. आणि यामुळे विरोधकांना आणखी एक मुद्दा मिळतो की उद्धव ठाकरे पक्षातील मूळ समस्या स्वीकारायलाच तयार नाहीत. आता दौऱ्याच्या राजकारणाकडे वळूया. उद्धव ठाकरे जे करतायत ते चुकीचे नाही. उलट कार्यकर्त्यांना मानसिक आधार देण्यासाठी ते आवश्यक आहे. कारण जेव्हा खासदार पक्ष सोडतो तेव्हा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढासळतो, स्थानिक संघटना गोंधळात पडते. अशा वेळी पक्षप्रमुखांनी तिथे जाणं, लोकांना भेटणं, पक्ष अजून जिवंत आहे का हे दाखवणं आवश्यक असतं. पण राजकारणात फक्त भावनिक संदेश पुरेसा नसतो. संघटना भावनांवर उभी राहत नाही, संघटना सातत्यावर उभी राहते. आणि नेमका हाच प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर उभा आहे. समजा त्यांनी 4 दिवस दौरा केला, हजारो कार्यकर्त्यांना भेटले, भाषणं केली, वातावरण तयार केलं, पण त्यानंतर पुढचे 4 महिने पुन्हा कोणताही संघटनात्मक फॉलोअप झाला नाही, तर या दौऱ्याचा फायदा किती दिवस टिकणार? राजकारणात निवडणूक नसतानाच पक्ष वाढवावा लागतो. निवडणूक आली की फक्त त्याचं फळ मिळतं. एकनाथ शिंदे यांचं उदाहरण विरोधक यासाठी देतात, कारण सत्ता सांभाळतानाही ते सतत दौरे करत असतात. श्रीकांत शिंदे महाराष्ट्रभर फिरतायत, महिला आघाडी राज्यभर मोहिमा राबवतायत. म्हणजे निवडणूक नसली तरी संघटनात्मक काम सुरू आहे. उद्धव ठाकरेंचा दौरा मात्र संकट आल्यानंतर सुरू झाल्याचं चित्र निर्माण होतं. त्यामुळे अनेक राजकीय निरीक्षक त्याची तुलना तहान लागल्यावर विहीर खोदणं किंवा आभाळाला ठिगळं लावणं अशा शब्दांत करतायत. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे टायमिंग.
पुढची निवडणूक अजून दूर आहे, ना विधानसभा निवडणूक जवळ आहे ना लोकसभा. म्हणजे पुढची जवळपास 3 वर्ष मोठी निवडणूक नाही. अशा परिस्थितीत केवळ सहानुभूती गोळा करून फायदा होणार नाही, कारण सहानुभूतीची मदत मर्यादित असते. लोक काही दिवस भावनिक होतात, नंतर पुन्हा स्थानिक काम, संघटना, नेतृत्व आणि भविष्यातील पर्याय याकडे पाहतात. म्हणूनच उद्धव ठाकरेंसमोरचा खरा प्रश्न हा 4 दिवसांच्या दौऱ्याचा नाही, पुढच्या 4 वर्षांच्या रणनीतीचा आहे. त्यांना फक्त कार्यकर्त्यांना भेटायचं नाही, त्यांना नवीन नेतृत्व उभं करावं लागेल, नवीन जिल्हाध्यक्ष तयार करावे लागतील, स्थानिक संघटना मजबूत करावी लागेल, मतदारसंघ निहाय राजकीय अजेंडा तयार करावा लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पक्षात राहिलेल्यांना भविष्य दिसेल असं वातावरण निर्माण करावं लागेल. कारण आजची लढाई 6 खासदारांची नाही, आजची लढाई विश्वासाची आहे. कार्यकर्त्यांचा पक्षावर विश्वास टिकतो का, उरलेल्या आमदारांचा नेतृत्वावर विश्वास टिकतो का, आणि महाराष्ट्रातील मतदारांचा उद्धव ठाकरे अजूनही लढाऊ नेता आहेत यावर विश्वास टिकतो का, या प्रश्नांची उत्तरं 4 दिवसांच्या दौऱ्यात मिळणार नाही. ती पुढच्या काही वर्षांच्या सातत्यपूर्ण राजकारणातून मिळतील. म्हणूनच हा दौरा महत्वाचा आहे, पण हा दौरा पुरेसा नाही, हा शेवट नाही, ही फक्त सुरुवात असली पाहिजे. अन्यथा 4 दिवसांचं वातावरण तयार होईल, काही दिवस सहानुभूती मिळेल, काही मथळे बनतील आणि नंतर पुन्हा तोच प्रश्न उभा राहील. उद्धव ठाकरे मैदानात उतरले, पण ते मैदानात कायम राहणार का? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खरी लढाई खासदारांच्या फुटीची नाही, खरी लढाई आहे उद्धव ठाकरे यांच्या राजकीय पुनर्बांधणीची. आणि त्या लढाईचा निकाल 4 दिवसांत नाही, तर पुढच्या 4 वर्षांत लागणार आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.